नमस्कार। चंद्रपुर सीडीसीसी बैंक विवादों के भंवर में फंस चुका है। इसका मुख्य कारण है यहाँ पर भर्ती प्रक्रिया में बड़े पैमाने पर जो है धांधली हुई है और इस मुद्दे को लेकर राजू कुकड़े जी कई दिनों से यह मुद्दा उठाए हुए हैं और आज यहाँ पर चंद्रपुर नागपुर मार्ग पर उन्होंने आरक्षण बचाओ संघर्ष कृति समिति की ओर से साखड़ी उपोषण शुरू किया है। आइए उनसे जानते हैं क्या है उनके मुद्दे। यहाँ पर उपोषण मंडप पर है। आइए जानते हैं कि किन मुद्दों को लेकर यहाँ पर यह साखड़ी उपोषण किया जा रहा है। आरक्षण बचाव संघर्ष कृती समिती चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकमध्ये 360 जागा भरती करण्यासाठी जो प्रयत्न केला गेला त्यामध्ये 31,000 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, परंतु त्यामध्ये परीक्षेत घोळ झाला तर अनेक संचालकांनी पैसे घेऊन ॲडव्हान्समध्ये त्या लोकांना नोकरी देण्याची हमी दिली, म्हणजे त्याच्यामध्ये टॉयलेट आहे की नाही बघितलं गेलं नाही आणि नोकरी देण्याची आमिष दाखवून पैसे लुबाडण्याचं काम केलं। आणि दुसरीकडे ज्यांनी जेव्हा 97वी घटना दुरुस्ती 2013 मध्ये केलं आहे त्यावेळेस सांगितलं की आरक्षण कायम राहील आणि आरक्षण डावलू शकत नाही, कारण या देशामध्ये आरक्षणाच्या बळावर संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करूनच अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्गीय अपंग महिला यांना आरक्षणाची संधी मिळाली आहे। आणि या बँकेने सांगितलं की 201च्या मध्ये जे भागभांडवल जर आम्ही परत केलं असेल तर आम्हाला नोकरीमध्ये आरक्षणाचं बंधन नाही, परंतु माझं म्हणणं असं आहे की या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात 1900 संस्था आहे। 1900 संस्थांमध्ये महिला आहेत, अनुसूचित जातीची आहेत, जमातीची आहेत, त्या सर्व ठिकाणी आरक्षण आहे। एवढंच नाही तर संचालकाच्या म्हणजे जे जागा आहेत त्यामध्ये देखील आरक्षण आहे। मग या ठिकाणी नोकरीमध्ये आरक्षण का नाही? हा अन्याय आहे। या अन्यायाविरुद्ध आम्ही या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात केली आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी याची दखल घेतली आणि अप्पर सचिव सहकार यांना निर्देश दिलेले आहेत की या प्रकरणामध्ये लक्ष घाला आणि तातडीने कारवाई करा। लगेच आमच्या जिल्ह्याचे माजी मंत्री आणि माननीय आमदार सन्माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी देखील थेट मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आणि सांगितलं की या ठिकाणी लाडक्या बहिणी जे आमचे आहेत महिला त्यांना आरक्षण डावललं जातं, अनुसूचित जाती जमाती अपंगाचं डावललं जातं। हा अन्याय आहे। या अन्यायाचा प्रतिकार म्हणून ज्या लोकांनी या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात केली, मोठ्या प्रमाणात लोकांच्या भावना या प्रश्नाशी जुळलेल्या आहे आणि या बँकेनी आरक्षणाचा मुद्दा नाकारू नये। शासनाने तातडीने याला स्थगिती द्यावी आणि नव्याने परीक्षा द्यावा, कारण परीक्षेमध्ये सुरुवातीपासून घोळ झाला। एवढाच घोळ नाही तर कर्मचाऱ्याची कमतरता आहे म्हणून अनेक संचालकांनी पहिल्यांदा पैसे घेऊन डेली विजेसवर ज्या लोकांना कामावर लावलं त्यांना देखील नोकरीमध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणजे एकीकडे सांगायचं की अत्यंत पारदर्शकतेने काम सुरू आहे आणि सर्व पापाचे कामं आतमध्ये लपलेले आहे, म्हणून त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो। जोपर्यंत आरक्षणाचं भाषा बँकेकडून बोलल्या जाणार नाही आणि आरक्षण दिल्या जाणार नाही तोपर्यंत हा आंदोलन सुरू राहील। लवकरच याच्या बाबतीमध्ये राज्य शासनाकडून हस्तक्षेप होण्याची अपेक्षा आहे। चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये आरक्षणाचा मोठा जो घोळ यांनी केलेला आहे, कारण यांचं म्हणणं आहे की आम्ही जे शासनाचं भागभांडवल परत केलं त्याच्यामुळं जे सहकार आयुक्त आणि शासनाचे न्यायविधी विभाग यांच्या म्हणण्यानुसार आम्हाला आरक्षण लागू नाही आहे। आणि त्याचा दाखला देताना असं सांगतात की त्याच्यामुळे 2001चं जे आरक्षण बिंदू नामावले हे आम्हाला लागू नाही आहे। पण या मूर्खांना हे माहीत नाही की 25 फेब्रुवारी 2022 मध्ये सुद्धा एक आदेश झाला मागासवर्गीयांना आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये आणि आदिवासी बहुल चंद्रपूर जिल्हा आहे त्याच्यामुळे हे आरक्षण इथं देणं कंपल्सरी आहे। आणि शासनाचं भागभांडवल म्हणजे किती तर फक्त 12 लाख समथिंग पैसे परत केल्यानंतर शासनाचे तुम्ही आरक्षण एवढं मोठं मागासवर्गीयांचं नाकारता, हे खऱ्या अर्थानं या मागासवर्गीयावर अन्याय आहे। अनुसूचित जाती जमातीवर ज्या जाणीवपूर्वक अन्याय केलेला आहे, म्हणून या संचालक मंडळावर आणि इथल्या अध्यक्षावर अट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची मागणी आम्ही करत आहोत। आणि हे आंदोलन जे आहे आता एका मोडवर आलेलं आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता नुकतेच आम्हाला भेटण्यासाठी वेळ देणार आहे। त्यांच्या माध्यमातून आम्ही सांगणार आहोत की बाबा जर शासनाचं धोरण जे आहे खऱ्या अर्थानं जर तुम्हाला राबवायचं असेल तर 2023 मध्ये मार्च 2023 मध्ये तुम्ही विधिमंडळामध्ये जो कायदा केला त्याच्यामध्ये
महाराष्ट्रातील संपूर्ण ज्या सहकारी क्षेत्रातल्या जेवढ्या संस्था आहेत त्याच्यावर कारवाई करण्याचे पूर्ण अधिकार शासनाला प्राप्त झालेले आहे। त्याच्यामुळं ही जी नोकर भरती चुकीच्या पद्धतीनं आणि भ्रष्टाचारानं माखलेली होत आहे, त्याच्यामुळं ह्या नोकर भरतीमध्ये आपण हस्तक्षेप करावा आणि महाराष्ट्रातील जे आपले तरुण बेरोजगार आहे, आदिवासी आहे, SC ST प्रवर्गातले सगळे जे आहे तरुण बेरोजगार जे स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे त्या सर्वांना जे आहे इथे संधी मिळावी अशा प्रकारची जी आहे आमची मागणी आहे। आणि निश्चितपणे आता आम्हाला या नंतरच्या आंदोलनाच्या भूमिकेमध्ये बदल करून एक मोठा मोर्चा पण आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर नेणार आहोत आणि म्हणून प्रशासनाने आणि शासनाने त्वरित याची दखल घ्यावी अशा प्रकारची आमची मागणी आहे।